नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत बंदिस्त गटार योजना, योग्य व सुस्थितीतील रस्ते, कचरा संकलनासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी या सर्व सोयी सुविधा होत आहेत. परंतु तळेगाव स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकर वस्ती यांच्या बाबतीत प्रशासन उदासीन का, असा संतप्त सवाल येथे राहणारे नागरिक उपस्थित करीत आहेत. गावचा विकास होतोय, पण रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत गरजांपासून आम्ही अद्याप वंचित आहोत. नगरपालिकेचा टॅक्स वेळेवर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या बाबतीत प्रशासन कुठलेच ठोस पाऊल का उचलत नाही. आमच्या इथे उघड्यावर गटारगंगा वाहते. 3-3 दिवस घंटागाडी येत नाही. रस्ता तर आम्ही पाहिलेलाच नाही. मे 2025 मध्ये आमच्या या सर्व कामांची मंजुरी झाली आहे, परंतु गेल्या 9 महिन्यात प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नाही. या बाबतीत वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या नगरपालिका प्रशासनाविरोधात नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व आमच्या प्रभागाचे नगरसेवक गणेश मोहनराव काकडे यांनी लक्ष घालून आमच्या समस्या मार्गी लावाव्यात. अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला नगरपालिका प्रशासनाला सामोरं जावं लागेल, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. तळेगाव दाभाडे शहराचा सर्वात जुना वार्ड म्हटलं तर जोशीवाडी गावठाण, आणि ह्या जोशीवाडी अनेक वर्षापासून अनेक विषय हे प्रलंबित आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छता असेल, गटर असतील, रस्ते असतील, पाणी असतील. या ठिकाणी विकास कामाच्या संदर्भात बोलायचं झालं तर 4 वर्ष प्रशासन असताना आम्ही तात्कालीन NK पाटील सीओंना वेळोवेळी पत्रव्यवहार केला. त्यांना वेळोवेळी तोंडी स्वरूपाच्या, लेखी स्वरूपाचा पत्रव्यवहार केला. त्यानंतर तात्कालीन CO विजयकुमार सरनाईक यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार करून वाडीतील फोटो असतील, व्हिडिओ असतील, आम्ही प्रशासनाला वेळोवेळी दिलेली आहेत, तरी त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यानंतर तात्कालीन नगरविकासाचे प्रमुख मल्लिकार्जुन बनसोडे, श्री गणेश कदम यांना पण या जोशीवाडी या ठिकाणी अनेक वेळा मी घेऊन आलो, परंतु त्याला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता या प्रशासनाने दाखवलेल्या आहे. या रस्त्यांच्या परिस्थिती पाहिल्या तर लहान मुलं खेळतात, त्यांना खेळण्यासाठी जागा नाही, प्रांगण नाही. खाली तुम्ही जर टॉयलेटची दुरावस्था पाहिली तर त्या टॉयलेटला दरवाजे नाही आहेत, पाणी नाही आहेत. म्हणजे शहराचा प्रथम नागरिक असणाऱ्या ह्या जोशीवाडी ही, आणि त्याच्यामध्ये असा जर खेळखंडोबा याचा झालेला असेल विकास कामांचा, तर आम्ही लक्ष द्यायचं कोणाकडं, पाहायचं कोणा. प्रशासनाने किंवा नगरपालिकेने अनेक विकास कामं केली असतील, पण त्यामध्ये आत्ताच्या या गेल्या 4 वर्षापासून फार वंचित राहिलेला हा प्रभाग. आणि आता तात्कालीन आपले बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले उपनगराध्यक्ष गणेश भाऊंच्या कानावर ह्या गोष्टी आम्ही वेळोवेळी घातलेल्या आहेत. गणेश भाऊ आम्हाला या ज्या कामाच्या संदर्भामधले विषय असतील ते पूर्ण करतील आणि या समस्या त्वरित सोडवतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि प्रशासनाला पण आमची विनंती आहे की आम्ही पण नागरिक आहोत, आम्ही पण टॅक्स स्वरूपात जोशीवाडीचे आम्ही नगरपालिकेला टॅक्स भरत असतो. वेळोवेळी आमचे काय समस्या असेल त्या मांडत आहोत. मी स्वतः 21/6/24ला तत्कालीन CO NK पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की तुमचे 45 लाख रुपये मी मंजूर केलेले आहेत, काम चालू होईल. त्यावेळी परत NK पाटील झाल्यानंतर परत आपले विजयकुमार सरनाईक यांनी त्यांच्याकडून पण तेच आलं, TSला गेलेलं आहे, नफा फंडातून काम होणार आहे, मंजूर झालेलं आहे, ठेकेदाराला निविदा काढलेली आहे. या सगळ्या गोष्टी मला त्यांनी वेळोवेळी तोंडी स्वरूपात सांगितलेल्या आहेत. त्याचे माझ्या बरोबरचे सहकारी त्याचे साक्षीदार आहेत. मी सुनीता काळूराम ठाकर, वतननगर, तळेगाव स्टेशन. आमची वस्ती इथं 100 वर्षापूर्वी आधीपासून आहे. तरी आमच्या इथं कुठल्या प्रकारचे चांगल्या प्रकारे सोय झालेली नाही आहे. आम्हाला येण्या जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. वस्तीमध्ये गटार आहेत, पण त्यांची स्वच्छता वगैरे व्यवस्थित केली जात नाही. म्हणजे येतच नाही कुणी इथं स्वच्छता करायला, आम्ही फोन वगैरे केल्याशिवाय. आणि बाकी म्हणजे लाईट हे ते पण आमच्या इथं व्यवस्थित नाही आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, कर सगळं आम्ही व्यवस्थित भरतो वर्षाच्या वर्षाला. आणि तरीसुद्धा आमच्या इथं कुणी असं म्हणजे व्यवस्थित सगळं प्रशासन लक्ष देत नाही. तर आता तुम्ही म्हणताय की त्या अंतर्गत रस्ते नाहीयेत, तर मग रस्ते नाहीयेत तर मग घंटागाडी येते का? घंटागाडी येत नाही. आमचे वस्तीतले लोक शेजारच्या साईडला एक हे आहे, तिथं जाऊन कचरा टाकतात, मोकळी जागा आहे तिथं. तर आम्हाला घंटागाडीची सोय, रस्त्याची सोय, लाईट, गटारींचे व्यवस्थित काम वगैरे सगळं व्यवस्थित करून देणे, एवढंच आमचं
म्हणजे हे आहे. बरं, या संदर्भात तुम्ही स्थानिक प्रशासकांना कुठली विनंती किंवा हो, अर्ज केला होता का? अर्ज केला होता. मी स्वतः जाऊन नगरपालिकेमध्ये अर्ज वगैरे देऊन आलेले आहे मॅडम. कधी दिला होता अर्ज? साधारण 1 वर्षापूर्वी मी अर्ज दिलेला आहे. मग तेव्हा त्यांच्याकडनं काय आश्वासन दिलं होतं? ते बोलले आम्ही येऊ करू एवढंच फक्त बोलतात. बाकीचं काही त्यांनी म्हणजे दखलच घेतली नाही. मग मागील संबंध वर्षभरामध्ये प्रशासकांपैकी कुणी आलं होतं का इथं सर्वेसाठी किंवा पाहायला? कोणीच नाही आलं. बरं, मग आता- आम्ही ज्या वेळेस आम्ही फोन करतो तेव्हा येतात आणि बघून जातात. बाकी काही दखल घेतली जात नाही. मी जोशीवाडीत राहते. माझं नाव स्वाती जोशी. जोशीवाडीमध्ये आहे ना, पाण्याची सोय नाही आहे, लाईटीची सोय नाही, कचऱ्याच्या गाडीची सोय नाही ना, रोड व्यवस्थित आहेत, खड्डे खुड्डे रोडला आहेत, कचरा 3-3 दिवस गाड्या येत नाही आणि पाणी हे वेळेवर नाही आहे. पाण्याचे टायमिंग पण बदलले, त्यामुळं आम्हाला खूप प्रॉब्लेम उपलब्ध झालेत. कामासाठी आम्हाला वेळेत बाहेर पडता येत नाही. वेळ आमची बदल झाला, सगळा कामात चेंज झालं ना. आणि घरात कसं बाईला सगळं काम करूनच बाहेर पाडावं लागतं. पाणी हे महत्त्वाचं आहे, पाण्याशिवाय कोणतीच कामं नसतात. आणि ह्या सुविधा सगळ्या आम्हाला उपलब्ध व्हावा ह्यासाठीच आम्ही एक अर्ज करणार आहे. नाही कुणी ऐकलं तर आम्ही एक अर्ज करून जाणारच आहे नगरपालिकेत. पण आम्ही आता सध्या शांत आहे, कारण 2-3 दिवस गाड्या येत नाही. कचऱ्याची साठवण कुठं करणार? काय आपल्याला जागा आहे की बाबा कचरा साठवण्यासाठी? नाही ना. रात्रीची कुत्री एवढी फिरतात, ती सगळी एकमेकाच्या दारात कचरा नेतात. त्याच्यामुळं काय होतं, भांडणांची कुटाने वाढतात, अनेक प्रॉब्लेम उपलब्ध होतात त्यातनं. सगळे सुविधा आम्हाला पुरवल्या पाहिजेत, मनावर घेतल्या पाहिजे काही गोष्टी. आता म्हातारी माणसं कुठे जाणार सांगा बरं? आता जे ते आहे ते आमच्या हातातच आहे ना. सकाळी गेलं तर संध्याकाळपर्यंत काय हे नाही आहे. मग पाण्याचं वेळ ठरवा, गटारींची सोय करा, कचऱ्याची सोय करा. आमच्या इथं एकच गटर आहे, ते पण ओपन आहे. आमच्या इथं व्यवस्थित पाण्याची सोय नाही. लाईटीचे खांब आहे पण त्याच्यावर लाईटी लागत नाही. कंप्लेंट देऊन सुद्धा माणूस आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. कचऱ्याची गाडी येते पण 3-3 दिवसांनी येते. आम्हाला ती पण सुविधा नाही आहे. आम्हाला रोडची सुविधा नाही आहे, गाडीची पण सुविधा नाही, पाण्याची पण सुविधा नाही, लाईटीची तर नाहीच नाही. आणि गटर आहे ते ओपन आहे. आम्ही किती वेळेस सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, नगरसेवकांना सांगितलं, मंत्र्यांना सांगितलं, संत्र्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण कोणीही आमचा मुद्दा मनावर घेतलेला नाही आहे. आता आम्ही वाट बघून बघून दमलेलो आहे आणि आमची एवढीच इच्छा आहे की आता तरी तुम्ही आमच्यासाठी उभे राहा आणि आमचे प्रश्न मार्गी लावा. एवढीच आमची इच्छा. घेऊन जावा तुम्ही गटाराची, म्हणजे प्रत्येक सरकारला ते हा, आता आम्हाला कंटाळा आले सगळ्यांना सांगून की अरे हे करा, ते करा, ते करा, पण करतच नाही. कॉलनीमध्ये न सांगता सगळं होते. मग वाडीमध्ये माणसं राहत नाही का? खोटं बोलताना मग शासनापर्यंत पोहोचवा, फोटो काढून ऑनलाईन पाठवा, सगळं पाठवा. वाडीमध्ये पण माणसंच राहतात आणि वाडीतनच विकास चालू होते तुमचा. मग वाडीला पण पहिलं प्राधान्य द्या तुम्ही आणि वाडीची कामं करा. आमची एवढीच इच्छा आहे. आमच्या इथं गटारींची सोय नाही आहे, पक्का रस्ता नाही आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला यायला जायला खूप त्रास होतो. म्हणजे जिथं 2 मिनटं लागतात रस्त्याला जायला, तिथं आम्हाला 5 ते 15 मिनटं लागतात रस्ता क्रॉस करायला. एवढे चिखल हे ते असतं. परत गटारींची पण सोय नाही आहे. सगळं पाणी असं बाहेर उघड्यावर जातं. सगळं उघडं पाणी, मच्छर हे ते खूप होतं. आणि कचऱ्यासाठी घंटा गाडी पण येत नाही. पहिली यायची पण ती खूप सकाळी, म्हणजे 6 ते 6:30ला यायची. तोपर्यंत घरातला कचरा काय काढता येत नाही. तेवढे ह्याच्यातच यायची आणि निघून जायची. मग आमचा कचरा तसाच राहायचा. म्हणून मग आम्ही कचरा, आमच्या इथं थोडी मोकळी जागा आहे, तो उघड्यावर कचरा सगळा टाकतो आणि त्याच्यामुळं रोगराई वाढते, स्वच्छता नाही आहे. मग त्याच्यामुळं आमची पोरं आजारी पडतात. एवढे डास आहेत की संध्याकाळी दरवाजा उघडा ठेवायला पण त्रास होतो. एवढे डास घरामध्ये येतात. नाही, आतमध्ये नाही, वाडीच्या म्हणजे बाहेर यायची ती. म्हणजे साधारणतः 500 मीटरवर तुम्हाला जावं लागेल. हो, हां. जोशीवाडी ही तळेगावातली सगळ्यात जुनी वस्ती आहे आणि तरी आमच्या वाडीकडं जास्त कोणाचं लक्ष नाही. आमच्या इथं रस्ते नाही आहेत, गटरांची सोय नाही आहे, व्यवस्थित पाणी नळाला येत नाही, सगळं सांडपाणी रस्त्यावर वाहते. तेच पायी घेऊन घरामध्ये जावं लागतं. त्यामुळं लहान मुलं पण आजारी पडतात. अशामुळं कोणी इथं लक्ष देत नाही. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.